आशिष शेलार कालचा मेळावा आणि पाहिला नसेल. तुमची भावकी एक झाली आहे. हां, आमच्या नादाला लागू नका. कोकणात असं म्हणतात की भावकीच्या नादाला लागायचं नाही. भावकी ज्यावेळेला एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो. त्यामुळे आमची भावकी एक झाली आहे. आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. जे कोणी आले होते काल तिथे ते मराठी म्हणून आले होते, मराठी प्रेमी म्हणून आले होते. तुम्ही तुमचं मराठी पण घाण ठेवलं शहा आणि मोदींच्या दारामध्ये. त्यांनी नाही ठेवलंय. त्यांना आजही मराठी म्हणून मराठीचं प्रेम वाटतो आणि त्यांनी अनेक लोकांना दुखवलं असेल इथे येताना. कारण त्यांच्या पक्षाचा वोटर देखील गुजराती आहे, उत्तर प्रदेशातला आहे, बिहारचा आहे, तरीसुद्धा मराठी प्रेमी म्हणून ते तिथे आले. पण तुम्ही ते करू शकला नाहीत कारण तुम्ही लाचार आहात. तुम्ही जर तिथे आला असतात तर मोदी शहाने तुमच्या मागच्या भागावर लात मारली असती, म्हणून तुम्ही तिथे आला नाही. भारताच्या इतिहासात असा मेळावा कधीही कोणीही पाहिला नसेल. काल देशभरातल्या अनेक नेत्यांनी यांच्या बाबतीत ट्विट केलं आणि दोघं भाऊ आपल्या भाषेसाठी एकवटले याच्या बाबतीत दोन्ही भावांचं अभिनंदन हे देशभरातल्या विविध पक्षांनी केलं. भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय. त्यांना आता एक कळलं, मराठी माणूस यावेळेला त्यांना नीट उत्तर भारतीय जनता पक्षाला यावेळेला दिल्याशिवाय राहणार नाही.